मी पुण्याला होते एक्झाम साठी आणि MA रंगूनवाला इन्स्टिट्यूटला माझी एक्झाम होती. अडीचची साधारणतः आमची बॅच होती. आम्हाला आतमध्ये घेतल्यानंतर म्हणजे आमची बैठक व्यवस्था अशी होती की आम्हाला सांगितलं की लॅब 5 मध्ये बसा. लॅब 5 मध्ये ऑलरेडी 20 जणांना तिथं झाले होते, तरी पण आम्हाला दुसऱ्या एका लॅब मध्ये ऍडजस्ट करण्याची अशी त्यांनी सुविधा ठेवली होती. तरी सुद्धा कुठले विद्यार्थी कुठेही जाऊन बसत होते. तरी पण मला त्यांनी घेतला आतमध्ये. मी बसले एका ठिकाणी. डेमो पॅस त्यांनी आम्हाला ट्रायल पॅसेज दिला. ट्रायल पॅसेजवरती मी प्रॅक्टिस करत होते. तर तिथं म्हणजे मी स्क्रीनवरती हे टाईप करत होते, तर अक्षर ती उशिरा शो करत होते स्क्रीनवरती आणि म्हणजे दिसत नव्हतं पटकन की मी टाईप करते फास्ट, पण ते अक्षर खूप उशिरा दिसत होते. असं दिसत असल्यामुळं ठीक आहे, तो पण मुद्दा. पण जेव्हा स्पीड पॅसेज नेमकी एक्झामला सुरुवात झाली ना, तेव्हा पण तीच गडबड झाली आणि 30 सेकंद शिल्लक असतानाच पॅसेज सबमिट होत होता. म्हणजे कुवत होती अजून टाईप करायची, पण अजून टाईप करता आलं नाही पॅसेज सबमिट झाल्यामुळं. त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये असा घोळ असल्यामुळे आम्हाला तेवढा विश्वास बसत नाहीये. आम्हाला असं वाटतं की पेपर टू स्क्रीन अशीच आमची एक्झाम व्हावी. माझे नाव वैभव दत्तात्रय शिंदे. माझी एक्झाम बेस्कर सोल्युशन भोसरी MIDC येथे होती. तर आतमध्ये गेल्यापासून सगळा गोंधळ चालू होता. PC व्यवस्थित नव्हते. एका PCवर बसलो तर त्याची स्क्रीन व्यवस्थित दिसत नव्हती. दुसऱ्या PCवर मला उठून बसवलं तर त्याचा कीबोर्ड व्यवस्थित नव्हता. तिसऱ्या PCवर बसवलं तर कीबोर्डमध्ये प्रॉब्लेम होते. ॲट दाबायला गेलं तर डबल इन्व्हर्टेड कॉमा पडायचा किंवा मग इन्व्हर्टेड कॉमा दाबायला गेलं तर ॲट होत होतं. तो प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांचा गोंधळ उडाला तिथं त्या सेंटरवाल्यांचा. मग ते करत करत टाईम होत आला एक्झामचा आणि टाईम झाल्यानंतर परत त्यांची गडबड झाली की तुम्ही प्रॅक्टिस पॅसेज ऑन करा आणि प्रॅक्टिस कसं होते ते बघा. आणि मुलांना समजत नव्हतं की म्हणजे त्यांची सेटिंग चालू होती PC मध्ये त्या सेंटरवाल्यांची आणि मग ते प्रॅक्टिस पॅसेज राहूनच गेला त्यांचा. म्हणजे अर्ध्या मिनिटात 1 मिनिटाचाच पॅसेज झाला. म्हणजे टाईप करायचाच कळालं नाही. झूम इन झूम आउटच्या प्रॉब्लेममध्ये टाईम संपून गेला प्रॅक्टिस पॅसेजचा आणि त्यांनी पटपट सांगितलं की एक्झाम स्टार्ट करा, लॉग इन करा आणि एक्झाम लगेच स्टार्ट करा. आणि एक्झाम स्टार्ट केली आणि एवढा गोंधळ झाला विद्यार्थ्यांचा की ते पॅसेज झूम होत होता आणि काय टाईप करा ते समजत नव्हतं. मग झूम कमी करायला गेलो तर तेवढा टाईम वाया गेला आणि तिथून पुढे मग टाईम कमी राहिल्यामुळे पॅसेज एकतर अवघड पडला आणि विद्यार्थ्यांचा एवढा गोंधळ उडाला की मग परत कर्सर कुठे गायब होतोय, कुठे जे टाईप करतोय ते दिसत नव्हतं किंवा व्यवस्थित जे बरोबर चिन्ह होते टाईप केलं ते पण चुकीचं दाखवत होते. त्यामुळं असे खूप प्रॉब्लेम्स आले. स्टाफला तिथं आम्ही निदर्शनास देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हे वरूनच प्रॉब्लेम आहे, आमचा काही संबंध नाही. सेंटरवाले बोलले की ते ऍप्लिकेशनचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऍप्लिकेशनची तक्रार करू शकता. ठीक आहे. जरा माझी अशी आमची मागणी अशी आहे की उच्च न्यायालयामार्फत ही जी कंपनी होती तर ती कंपनी सबसेल फेल गेलेली आहे. तर त्या कंपनीचं जे एक्झाम झाली ती त्यांनी व्यवस्थित फेर तपासणी करावी. विद्यार्थ्यांचे जे काय तक्रार आहेत त्यांचे व्यवस्थित अवलोकन करून री एक्झाम बाबतीत योग्य निर्णय घ्यावा आणि हायकोर्ट आणि एक्झाम स्वतः लक्ष घालून घेण्यात यावी ही विनंती.